सडी लागे छम छम विद्या येस घम घम सडी लागे छम छम विद्या येस घम घम छम 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 शपली काढचो छम 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 असा शपली काढचो ना पण आठवता पोरे नाही शेडस काय माहिती नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. मला ओळखलं का? म्हणजे हा मी तोच आहे गुरुजी. काय ते जे जमदाड्यांचे 2 दलिंदर पोर आहे ना त्यांना वैतागून आहे ना मी दुसऱ्या गावाला निघून गेलो होतो. पण 3-4 आठवड्यातच माझ्या ध्यानात आलं की पोरं किती बी दलिंदर असले तरी निदान विनोद तरी करतात बा. स्किट पाडत तरी नाही ते. दुसऱ्या गावाला गेल्यानंतर असा काय पडलो होतो ना मी. आता तुम्ही मागचे 2 आठवडे पाहिलेलेच आहे. तुम्हाला काय सांगू मला काय बोलायला होता हो तुम्ही. तर मी माझ्या मूळ गावाला आलेलो आहे बा. पण अजून कसं या पोरे उन्हाने माझी तुला सांगून ठेवतो ही माझी चड्डी आहे. अरे नाही बच्चरी माझी चड्डी. कशावरून ही तुझी चड्डी आहे मला सांग. तुझी चड्डी हात मारल्यावर ओ देत नाही बा. माझी चड्डी देत कशी. हे बघ ए चड्डी हो तुम्ही बायना चेन खोल्या. तुझी जीभ आणि तुझी जीप दोन्ही कंट्रोल मध्ये ठेवायची आहे. तू दलिंदर कथा ना जवळ नाही तवय चड्डी चड्डी चड्डी. तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का रे. दुसरं काही नाही. नाही गुरुजी आम्हाला कविता पण येतात. अरण्या चल गुरुजींना सॅल्यूट मारू. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. बुर्जीचे पाव मऊ मऊ दोघे मिळून गुरुजीला सॅल्यूट मारू. सॅल्यूट मारू दोघे मिळून गुरुजींना सॅल्यूट मारू. अरे छातीत दस्त जालणार आहे माझ्या. असं कोणी यमक जुडवतं का रे. यमक कसं जुडवतात माहितीये का. कसं. बुर्जीचे पाव मऊ मऊ दोघे मिळून गुरुजीला भिऊ 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 असं म्हणायचं. विचारसरणी वेगळी असते. विचारसरणी वेगळे. सॅल्यूट मारून राहिले फालतू. अरे 1 साथ नमस्ते म्हणायच्या 20 संपवून टाकायच्या. 1 साथ नमस्ते मध्ये काहीच मजा नाही. नुसतं ड्राय वाटतं म्हणून थोडस चेंज केलंय आम्ही. तुला ड्राय वाटतं का. ही सडी आहे ना वल्ली करून आणीन मी. वल्ली करून असा शपली काढतो ना तुमले तवय तुमलेच समजी. अरे एक तर तुमच्या दल्ल्याने आहे ना गैरी मोठी जबाबदारी टाकली रे. त्याने ना तुमचं नाव कशाला आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत टाकलंय रे. बुद्धिबळ तो मला म्हणून राहिलाय की माझ्या पोरांना बुद्धिबळ शिकवा म्हणे. मला जाम बुद्धिबळ आवडतं. आय एम व्हेरी इंटरेस्टेड फॉर द बुद्धिबळ. तुझ्या बरोबर आहे रे. तुला सगळं आवडतं. पण अरुण कदम बुद्धिबळ खेळणारे हे म्हटल्या बरोबर बुद्धिबळातले घोडे हत्ती सगळे म्हणायला लागले आम्हाला बुद्धिबळ नको आम्हाला सबसिडी द्या. सबसिडी घ्या. ते काय असतं. याला सबसिडी माहिती नाही आणि याला बुद्धिबळ शिकायचे कठीण रे भो. मग कशाला शिकवता. बडी द्या बट. आणि आता आहे ना मी काय शिकवतो त्याच्याकडे नीट लक्ष द्या बा. हे बघा याला पट म्हणतात. तुम्ही याला पट म्हणता. तुम्ही याला पट म्हणता. आम्ही चंपीला पट म्हणतो. पण चंपी काय पटतच नाही. आता अरे उदबिल्ल्या एवढाच येणार आहे तू. काय पटवा पटवी करतो रे. हा बुद्धिबळाच्या पट आहे. याच्यावर आहे ना 64 घर असतात बुवा. काय बोलता. 64 घर. मग होलीची वर्गणी लय जमत असेल ना. कंबल घाल माझ्यातर्फे. काल 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 तुझ्या धल्ल्याने चेस मध्ये होडी केली होती का रे. अरे हे घर हे घर सोंगट्यांची घर म्हणतोय मी. नीट लक्ष द्या. आता मी जसं सांगतो तसा करा. इकडे या इथे या तुम्ही. या इथे या.
इकडे वाट रे, तू वाट इकडे. हा, आता आपण आहे ना खेळायला सुरुवात करू बा. हो. ही माझी फुल्ली, ये माझा गोला. ही माझी परत फुल्ली. फुल्ले काय करत? अरे चेस बोर्ड येणार आहे, तुला काहीच कसं जमत नाही रे. अरे या सोंगट्या असतात ना, याच्याने खेळायचं असतं. घ्या, एकाने काड्या घ्या, एकाने पांढऱ्या घ्या. पांढरी हो, तू पांढऱ्या घे, काड्या सोंगट्या तू घे. हा, येऊन टाक. आता आपण सोंगट्या लावू. हा, सोंगट्या लावू मस्त पैकी आपण. सांगते लाव. हा, हा घोडा आहे ना, इथे लाव. त्याच्या बाजूला हत्ती ठेव आणि त्याच्या बाजूला उंट ठेव रे. उंट कुठे आहे? हा, व्हेरी गुड, हुशार आहे रे तू. इकडे इकडे वजीर, त्याच्यासारखं ठेव रे. कुठे बी नको ठेव रे, नीट लाव. हा, हे बघ प्यादे सगळे असे समोर एक ठेवा. प्यादा कुठे गेला? 3 भाई ना तुमच्या हातात. इथे माले मारच करे तू. माले मार. गुरुजींना मारतो, गुरुजींना मारतो. कुठे पडतो रे? हा, कुठे पडतो? एवढी मजा नाही. असं शिकाडतो का तो जमदाडे? चुकून हात लागला म्हणे, चुकून लागलं का रे? पट गेले मार रे ना तो माले. हा, हे बघ इथे. हा, चला आता खेळायला सुरुवात करू बा. हा, करू करूची. हा, पंढरी तुझ्याकडून किंचित अपेक्षा आहे वा. तू आहे ना, ही प्यादी आहे ना, 2 पावलं पुढे चालव. हा, व्हेरी गुड. अरुण, हा करूची. आता तू का करतो बा? मी मेंढ्या करतो. तुझ्या मेंढा आहे ना, त्याला एक दिवशी शिजवणार आहे मी. त्याचे मटण करून सगळ्यांना पार्टी देणार आहे. जवाई नाही तेव्हा मेंढा करता. हे प्यादा 1 पाऊल पुढे घे, म्हणजे तुझ्या उंटाला जागा मिळेल. काय बोलता? हा, करूची मी काय बोलतो? हा. पुढे जाम ट्रॅफिक आहे. उंटाला मी असं मागच्या मागे बाहेर काढू? तुला आहे ना मागून पुढून टोकून काढेन मी. मागून. अरे काही रीत बात असते का नाही खेळायची रे? मागून घालतो त्याला. मागून कुठे हत्तीत घुसाडतो का? हा, गुतडा करतो का त्यांच्या? आमका करतो आणि धमका करतो काय? तित्तोर करतो का रे? ते पुढे ये. हा, पंढरी. ओ मना बाप रे, हाऊ तो विचार कर रहे ना. ओ मना ग्रँड मास्टर, ओ मना विश्वनाथ आनंद पोटात माय ना. अरे वा. आपल्याला आहे ना अरुणच्या राजापर्यंत पोहोचायचंय बुवा. तर कसं पोहोचू आपण? अरे सुचलं, डोया मोठा करा त्याने. हा, गुरुजी, आपण त्याच्या राजाला तिकडे घेतला. बोला. एवढा कसा उलट्या खोपडीचा आहे रे तू? हा, एवढा कसा उलट्या खोपडीचा आहे? सगळ्या गोष्टीत उलटच डोकं चालतं कराय. गुरुजी, माझे पप्पाच सांगतात, आपल्या पक्षातला उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आपण समोरच्या पक्षातला निवडून आलेल्या उमेदवाराला फोडून आपल्या पक्षात घ्यायचं. असं का? पण तरी बी सत्ता प्राप्त नाही झाली तर मग काय करतो तू या दल्ला? लग्न. लग्न? त्याला जाम टेन्शन येतं पप्पाला. हो का? मग तो लग्न करतो. आतापर्यंत त्याला 4 वेळा टेन्शन आलं होतं. त्याला टेन्शन नाहीये, तो मजा करतो. टेन्शन मला येतं. त्याची होते मजा आणि माझी सजा होते. जनवाड मिळी डंगणी रंगणी 8 इजास मला डोकावर. गुरुजी मी काय बोलतो? काय बोलता? म्हणजे मी जरा आमच्या पद्धतीने खेळून बघू काय? तुमची पद्धत जरा मला कठीण वाटते. कठीण वाटते तुम्हाला तुमच्या पद्धतीने खेळायचे? खेळा खेळा ना, खेळा ना. हा, आपण जरा परत होत तसला. हुशार आहे रे तू. आता यो माझ्या राजाने तुला ग्वाड्याने मारला, मग माझ्या वजिराने तुझा उंट मारला. उंट मारलास तू? असलं मी आता तुला सोडत नाही. मी हे बघ तुझा बदक मारला. तू माझा बदक मारला, मग मी तुझा करकोचा मारला. करकोचा मारला तू? तू माझा करकोचा मारला, मी तुझा कांगुर मारचा. काय कांगरू? तू माझा कांगरू मारला.
मारलं मग मी तुझं कोकरू मारलं. अरे चल मी तुझा सग डिशम 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 आया मैं तेरे एरिया में आया. अच्छा तू मेरे एरिया में आया. अरे दूसरे राज्य का राजा तू मेरे एरिया में क्यों आया? तेरे रानी को उठाने को आया. तू मेरे रानी को उठाएगा और मैं इधर रोपटे उपटते बैठेगा. हाँ अरे तू मेरे रानी को कैसा लेके जाएगा?